महायुतीच्या कपिल पाटलांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। भिवंडीत वाढलेला मतटक्का विजयाची हॅट्रिक करून देईल असं ते म्हणतात। विकासाच्या मुद्द्यावर मत मागितल्याचा फायदा होणार असंही कपिल पाटील यांचं म्हणणं आहे। भिवंडीत 2019च्या तुलनेत मतदानात 6% वाढ झाली आहे असं कपिल पाटील म्हणतात। मोदीजींच्या विकासाच्या दृष्टिकोनाला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाला भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, म्हणून मतदानाचं पर्सेंटेज हे आपल्याला वाढलेलं दिसते। जनतेने भरभरून प्रतिसाद देऊन, भरभरून आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थाने महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे। मला वाटतं खासदार साहेबांना, माजी खासदार साहेबांचा अभ्यास खूप कमी असेल। जी वाढलेली आकडेवारी आहे ती तर त्यांच्या काय संबंध आलाय भारतीय जनता पार्टीचा का युतीचा? ऑलरेडी शिवसेना पक्ष बरोबर नाही, त्यांच्या मित्र पक्षालाही अनेक लोकांना त्यांनी त्रास दिला नाही, शिंदे गटातील तेही लोक नाराज आहेत। किमान 4 ते 4.5 लाख मतदान एकटं निलेश सांबरे शिलाई मशीन या निशाने पुढे झालेलं आहे। त्यांनी केंद्राचे राज्याचे गोपनीय अहवाल मागवावे प्रत्यक्षात आणि मग म्हणावं कशा प्रकारे। महायुतीमध्ये कपिल पाटील या व्यक्तीला प्रचंड विरोध होता आणि त्यामुळे मतदान त्यांच्यावर होण्याचा प्रश्न ते लास्ट नंबरला 3 नंबरला गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।